नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? बरं, आज मी चाललोय माझ्या आवडत्या ठिकाणी, ज्या दिवसाची मी वर्षभर आतुरतेने वाट बघतो ना, तो क्षण अर्थातच माझ्या साईंच्या पदयात्रेचा। उरण तालुक्यातील साईबाबांची मानाची पहिली पालखी श्री साई सेवा मंडळ उरण विभाग आणि या विभागाच्या मानाच्या पालखीमध्ये पुढील 10 दिवसाचा हा उरण तालुक्याची मानाची पालखी साई दिंडी उरण ते शिर्डी ही दरवर्षी नित्यनेमाने आणि व्यवस्थित नियोजन करून आणि साईबाबांच्या दर्शनासाठी नेहमी अग्रेसर असते। आणि त्यात आपल्या उरणची मानाची पालखी ही सर्व कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी ही उत्साहाने साजरी करते आणि उरण ते शिर्डी पायी चालत न कुठल्याही काही गालबोट लागता हा उत्सव साजरा करते। त्याला माझ्याकडून थोड्याच वेळानंतर दिंडी जी आहे ना ती आपल्या जैनपिढीच्या गेटवर येणार आहे आणि जैनपिढीच्या गेटवर आल्यानंतर इथे उपस्थित दिंडीच्या स्वागतासाठी बरेच साई भक्त या ठिकाणी आपण गेटवर उभे पाहू शकतो। आताच्या घडीला काही क्षणातच जी दिंडी आहे ती जैनपिढीच्या गेटवर येताना आपल्याला पाहायला मिळेल। आपण बघू शकतोय निशाण जे दिंडीची शान आहे, दिंडीची ओळख आहे, दिंडीचं प्रतीक आहे, साईबाबांचं प्रतीक आहे, ज्याचं दर्शन या ठिकाणी करतायत। हा अलौकिक सोहळा जो आहे तो फक्त आणि फक्त आपल्याला उरण ते शिर्डी पदयात्रेमध्ये अनुभवता येतो। ही जी मानाची पालखी आहे ज्यामध्ये शेकडो साई भक्त या पदयात्रेमध्ये सहभागी असतात आणि असा हा दिव्य भक्तीचा सोहळा जागर करणारा, सगळ्यांना आनंद देणारा, चैतन्य देणारा हा सोहळा आपण या ठिकाणी अनुभवतोय। हे रस्त्यामध्ये केले जाणारे जे स्वागत आहे त्या स्वागत करणाऱ्या साई भक्तांचा सन्मान मंडळाच्या वतीने या ठिकाणी केला जातो आहे। रस्त्यामध्ये चालत असताना फळे वाटप असेल, पाणी वाटप असेल, सरबत असेल, खाऊ वाटप असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या पदयात्रेमध्ये पाहायला मिळतात। जी पदयात्रा केवळ भक्तीचा जागर करत असते आणि भक्तीचा सोहळा या ठिकाणी दाखवत असते। काय नाही, मी फर्स्ट टाइम आली, छान वाटतंय चालत यायला। लोक इकडे जातात आणि आज एक महिला म्हणून आपण एक साई भक्त म्हणून या ठिकाणी आलात। कितीपर्यंत प्रवास आहे तुमचा? मी उरण टू वहाल पर्यंत येतोय। आलोय उरण टू वहाल पर्यंत। माझे मिस्टर 16 वर्ष झाले, यंदा त्यांना 16 वर्ष झाली, ती दिंडीला जातात।
16 वर्ष झाले ते दिंडीला जातात. छान असतो अनुभव त्यांचा. ते तर बोलतात छान असतो अनुभव. मी आज पहिल्यांदा उरण ते वालपर्यंत चाललोय. बघूया आता कसं वाटतंय. अजून तर पाय वगैरे नाही दुखलं, कारण मी एवढी कधी चालत नाही. मी फर्स्ट टाइम एवढी चाललोय. ज्या पदयात्री साई भक्तांना 10 दिवस या दिंडीमध्ये चालता येत नाही, ते पदयात्री साई भक्त पहिल्या दिवसाच्या या प्रवासाचा आनंद घेत असतात, ज्यामध्ये महिलांची संख्या आपल्याला फार मोठ्या पद्धतीनं पाहायला मिळते. कारण उरण ते शिर्डी पदयात्रा ही केवळ पुरुषांसाठी, पुरुष साई भक्तांसाठी असते, ज्यामध्ये पहिल्या दिवशी खास जास्त प्रमाणामध्ये आपल्याला महिलांची खास उपस्थिती पाहायला मिळते. आता आपण नवघर स्टॉप, एक जुनी आठवण या ठिकाणी असेल की या जागेवर पूर्वी फार रेलचेल असायची, पण हा रस्ता आता बंद झाला आहे. पण बंद रस्त्यावर गेली कैक वर्ष नवघर गावातील साई भक्त जे आहेत ते या ठिकाणी साई भक्तांची सेवा करत असतात. मग कैक वर्ष आपण त्यांच्याकडून सरबत पाहिलं. यावर्षी त्यांच्या वतीनं हे फळं वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. उरण ते शिर्डी पदयात्रा नवघर गावातनं नवघर गावातलं साई भक्त आम्ही आहोत. आम्ही आत्ता दिंडीसाठी संत्र्याचे वाटप करत होतो. रत्नेश्वरी मातेचा उदो जसकार गावामध्ये केला जातो. जसकार गावाच्या रत्नेश्वरी मातेचं आणि उरण ते शिर्डी पदयात्रे दिंडीचं फार जुनं नातं आहे आणि हे नातं अबाधित चिरकाळ टिकून राहिलं आहे. मार्ग बदलला जरी असला तरी भाविकांची झालेली गर्दी आपण या ठिकाणी पाहू शकतो, ज्या गर्दीमध्ये जसकार गावातील असंख्य साई भक्त या पालखीच्या दिंडीसाठी आणि दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण अगदीच आता जसखार गावाच्या रस्त्यावर उभे आहोत, ज्या ठिकाणी दरवर्षी आपली मानाची पालखी असंख्य भाविकांच्या दर्शनासाठी थांबवली जाते आणि इथे आल्यानंतर खरं तर एक आनंदाचा उत्सव आपल्याला पाहायला मिळतो. या उत्सवामध्ये जसखार गावाचे साई भक्त या ठिकाणी असणार आहेत. या ठिकाणी एकच गोष्ट विचारली जाईल की उरण ते शिर्डी मानाची पालखी आणि जी संकल्पना आहे ती मुळात जसखार गावातूनच रुजवली गेली. स्वर्गीय NR ठाकूर ज्यांनी उरण ते शिर्डी पालखीची स्थापना केली. तर एकंदर या वारीचा, या पदयात्रेचा एक पदयात्री म्हणून आपण अनुभव कसा घेतला आहे? ओम साईराम. आज आपण ही वारी करतो. या वारीचे मुख्य कलाकार किंवा कल्पतरू स्वर्गीय NR ठाकूर साहेब, ज्याने आज आपल्या या मार्गावर आपल्याला आणलेला आहे. तसेच या दिंडीमध्ये आपल्या 10 दिवस सतत अहोरात्र सेवा करणारे, भजन गायनात कीर्तनात असे अहोरात्र सेवा करणारे आमचे परम ईश्वरप्रेमी, तसेच आमचे गुरुवर्य स्वर्गीय वामनदादा कडू आणि रत्नेश्वरी मंदिरात जे आपल्याला ग्रामस्थांची, ग्रामपंचायत सदस्यांची, तसेच या गावातली महिलांची, तसेच रत्नेश्वरी साई प्रेरणा महिला मंडळ यांच्यातर्फे दरवर्षी अन्नभोजनाचा कार्यक्रम इथं बायजाबाईसारख्या भाकरी आणि भाजीला देऊन या पदयात्र्यांची सेवा करत असत. हीच सेवा अशीच चालू ठेवलेली. मग फक्त आता अंतराच्या हिशोबाप्रमाणे आपण फक्त इथूनच ही सेवा करत आहोत आणि अशीच सेवा आमच्याकडून घडून आणू साईबाबांची चरणी प्रार्थना करतो. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. मित्रांनो, आता आपण करळ ब्रिज, पूर्वी ही दिंडी जी आहे ती जसखार, करळ, साबरकार आणि सोनार मार्गे बेलपाडा होऊन निघायची, पण आता त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकचा प्रॉब्लेम असल्यामुळे ही जी दिंडी आहे ती करळ बायपास जो हायवे आहे त्यावरून निघते. तर आपण आता त्या ठिकाणी चाललेलो आहोत, ज्या ठिकाणी आपण पाहतोय करळ बायपास.
या ठिकाणी आल्यानंतर सावरखार, सोनारी आणि करळ या गावातल्या साई भक्तांच्या वतीनं पालखीच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आलेली आहे. आता पालखी या ठिकाणी पोचली आहे. निशाण पुढे गेलं आहे, पण पालखीचं स्वागत देखील या ठिकाणी केलं जाईल आणि तिचं दर्शन सोहळा देखील या ठिकाणी संपन्न होणार आहे. 9 दिवस चालत असताना विविध ठिकाणी अशाच पद्धतीनं मानाच्या पालखीचं स्वागत केलं जातं. विविध ठिकाणी बरेच साई भक्त आपल्याला मिळतात, ज्यांच्या वतीनं नाश्ता असेल, पाणी असेल, खाऊ वाटप असेल, फळं वाटप असेल किंवा पालखीचा दर्शन सोहळा असेल, अशा गोष्टी बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नमस्कार. आज उरण ते शिर्डी पदयात्रा संपन्न होत आहे आणि खूप मोठ्या उत्साहानं ही पालखी असते. दरवर्षी मी या पालखीमध्ये सहभागी होत असतो आणि खूप उत्साहात या पालखीचा प्रस्थान शिर्डीकडे होत असते. माझ्या बोरकार गावातून माझे साई भक्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांना या पालखी सोहळ्यासाठी आणि पदयात्रेसाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. बोला सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. आज पहिल्या दिवशी उरण ते शिर्डी पदयात्रेच्या सेवेसाठी सावरकरच्या साई भक्तांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे फळ वाटप आणि सरबत वाटप या ठिकाणी करण्यात आलं आहे. त्यांचा सन्मान मंडळाच्या वतीने या ठिकाणी केला जातो आहे. तू दरवर्षी पहिल्या दिवशी पदयात्रींसोबत आणि बाबांच्या पालखीसोबत चालत येते, कसं वाटतं तुला? मस्त वाटतं. आणि नमस्कार. करल बायपास हायवे केल्यानंतर आपण आता आलो आहे बेलपाडा आणि दास्तान फाटामध्ये. या मधल्या अंतरामध्ये बरेच साई भक्त या ठिकाणी साई पालखीच्या दर्शनासाठी येत असतात, ज्यामध्ये तुम्हाला खास महिलांची उपस्थिती देखील पाहायला मिळेल. येथे बरेच साई भक्त बेलपाडा गावातून देखील उरण ते शिर्डी पदयात्रेमध्ये येत असतात. अगदी काही क्षणानंतर ही पालखी आपल्या बेलपाडा गावाच्या अगदीच वेशीवर पोहोचेल आणि वेशीवर आल्यानंतर आपल्याला साईबाबांचं दर्शन या ठिकाणी. आज 24वा वर्ष चालू आहे साईबाबांच्या पालखीला. दरवर्षी दिंडी आमच्या बेलपाड्यातून येते. आम्ही ह्या दिंडीची फार आतुरतेने वाट बघत असतो, कारण आमच्या गावातून भरपूर प्रतिसाद असतो या दिंडीला. आमचा एक मोठा टेम्पो भरतो, एवढी माणसं आमच्या गावातून पुरुष वर्ग शिर्डीला चालत जातात आणि आम्ही महिला भगिनी जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला थोडं दुःख होतं आहे, पण आम्ही निदान वालपर्यंत तलघरपर्यंत तरी सोबत आम्ही जातोच साईबाबांच्या पालखीच्या आणि आम्हाला फार मोठा साईबाबांचा अनुभव आला आहे. माझा मुलगा शुभम छोटा, तो सुद्धा या पालखीत चालत जातो. आज जवळजवळ 8 वर्ष झाली तो सुद्धा चालत जातं. साईबाबाच्या कृपेने तो कामाला पण लागला, चांगला पगार पण झाला, पण तो साईबाबाची पालखी आणि दिंडी कधीच सोडत नाही. पायाला फोड येतात, बराच त्रास होतो, पण तो शिर्डीपर्यंत चालत जातो. साईबाबा की जय. आज 24वा वर्ष उरण ते शिर्डी ही पालखी पदयात्रा म्हणून जाते आणि आम्ही बेलपाड गावातील रहिवासी आतुरतेने ह्या दिवसाची वाट पाहत असतो. आज 24 वर्षानंतर 3रं वर्ष असं आहे की माझं कट झालेलं, मी कामाला जायची, त्यामुळे मला नाही जमायचं पालखीचं दर्शन घ्यायला. आज 3 वर्षानंतर मला पालखीचं दर्शन घ्यायला भेटलं आहे आणि आमची सगळ्या महिला भगिनींची अशी इच्छा आहे का सगळ्या पदयात्रींची सुखरूप यात्रा अशी हो आणि सगळ्यांना साई भक्तांना दर्शन साईबाबांचं मिळो, हीच आमची इच्छा. थँक्यू. उरण ते शिर्डी पदयात्रेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये साई भक्त जातात. तुम्ही दरवर्षी साईबाबांची भक्ती करता, साईबाबांची सेवा करता. कधी मनामध्ये आलं आहे का की आपण ही 1 वर्ष पदयात्रा करावी म्हणून? हो साईराम, मनामध्ये आलं आहे माझ्या, पण कसं आहे की कामानिमित्ताने मला कुठं जाता येत नाही आणि साईबाबाचं जेव्हा बोलवणं होईल त्यावेळेस आम्ही नक्की जाऊ. बाकी साईबाबांच्या हातात. ओम साईराम. आपण बघू शकतो फार मोठ्या आतुरतेनं बाबांच्या पालखीची वाट पाहिली जाते आणि आता तो बाबांचा निशाण जो आपल्या नजरेसमोर पडू लागला. आपण ठीक आता शिवसमर्थ स्मारक अर्थातच बेलपाडा आणि दास्तान फाटा याच्या मधल्या जागेवर आहोत, ज्या ठिकाणी बाबांच्या पालखीचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. तर शिस्तीचं प्रदर्शन, संस्कृतीचं आणि परंपरेचं प्रदर्शन करणारा हा भगवा ध्वज आपल्या हिंदू संस्कृतीचा आहे. त्याचं स्वागत आणि त्याच्या स्वागताला आलेली माणसं आपण बघू शकतो.
आज जी उरणवरून श्री साईनाथ महाराजांची जी पालखी निघाली आहे पायी दिंडी, त्या पायी दिंडीचं जासे इथं बलिराम तुकाराम घरत आणि मित्रमंडळ यांनी इथं स्वागत करून अल्पाहाराचा आणि चहाची व्यवस्था केली. लोकांकडून आशीर्वाद घेतले आणि या लोकांची ही पायी दिंडी पूर्णपणे यशस्वी होऊन त्यांना साईचरणी जाऊन साईबाबांचा आशीर्वाद मिळावा हीच विनंती करतो आणि थांबतो. बरं, एक साई भक्त म्हणून तुम्हाला कधी पदयात्रेला जायचं वाटलं नाही का? मला वाटलं, पण आम्ही आमचं जे कामाच्या यामुळं आम्हाला कधी प्राप्त नाही झाला. पण भविष्यामध्ये कधीतरी आम्ही एकदा तरी हे करूच अशी देवाकडं प्रार्थना करू की ती शक्ती आम्हाला देव. बोला साईनाथ महाराज की जय. एसआर ब्रदर्स या पेट्रोल पंपावर आता पालखी पोहोचलेली आहे आणि इथं पालखी पोहोचल्यानंतर सन्माननीय एसआर घरत साहेबांच्या वतीनं आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याच्या वतीनं आलेल्या सर्व साई भक्तांचा सन्मान स्वागत केलं जात आहे. अल्पोपहार या ठिकाणी दिला जातो आहे. आई ताटे ना इकडं. बरं, आता जासेनंतर आपला दुपारच्या विश्रांतीच्या ठिकाणी प्रस्थान होतोय. साई मंदिर साईनगर वहाल त्या ठिकाणी सस्ने भोजन असेल, म्हणजे महाप्रसाद देखील असणार आहे. आणि या महाप्रसादीसाठी असंख्य साई भक्त आपल्याला या ठिकाणी येताना देखील पाहायला मिळतील. मित्रांनो, आपण बघू शकतो आता बेलापूर मार्गाने आपल्याला जायचं आहे वहाल या ठिकाणी. इथे भक्तांची अलोट गर्दी या ठिकाणी पाहिली पाहायला मिळेल. इथे पाहायला मिळेल साई संस्थान सन्माननीय रमेशदादा पाटील या मंदिराकडे पालखी प्रस्थान होत आहे. उरणते शिर्डी मानाची पालखी याचा 23वा वर्ष Thank you.
ओम साईराम. साई भक्तांनो, सध्या नमस्कार मित्रांनो, आपण आता साई मंदिरामध्ये आहोत. आपण आता मध्यान्ह आरती सर्वांनी केली. मध्यान्ह आरतीनंतर बाबांचा जो महाप्रसाद असतो त्या महाप्रसादीच्या ठिकाणी आलेलो आहोत. आज उरण ते शिर्डी पदयात्रा करत असताना हजारो साईभक्त या ठिकाणी आलेले आहेत. शेकडो साईभक्तांची गर्दी आहे. तर ते शेकडो साईभक्त आज या ठिकाणी महाप्रसादीचा देखील आनंद घेणार आहेत. तेव्हा आपण बघू शकतो साईनगर बहाल या मंदिराच्या ठिकाणी दोन्ही बाजूला जी भक्तांची गर्दी आहे त्या गर्दीमध्ये आज दिंडीला मदत केलेली आहे त्यांची नावं नक्कीच आम्हाला सांगा. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. कुणाल पाटील यांचा सन्मान श्री साई देवस्थान साईनगर बहाल तर्फे होत आहे. आपण दोघांनी ती छोटीशी त्यांची सेवेचा मोल नाही तर शॉल देऊन आपण सन्मान करत आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. भाऊ 9 दिवस तुम्ही चालत असता ती जागा बघणं. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. जागा बघणं आणि त्या जागेवर व्यवस्था करणं, शेवटपर्यंत पोहोचताना काय कमी काय जास्त काही न पडणं हे सर्व तुम्ही बघत असता. सुनीलराव इकडे या. सुनीलराव, कॅमेरामॅन भरपूर आहेत. आम्ही पालखी प्रस्तावना होण्यापूर्वी आरती पूजन सर्व करून मग तिथून प्रस्थापना, फटाके, ढोल ताशाच्या गजराने आपल्या हा पालखीचा प्रस्थान सोहळा चालू होतो. हा प्रस्थान सोहळा चालू होताना आपल्या या मंडळाचे सर्व सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व मंडळ आणि सर्व पदाधिकारी त्यावेळी उपस्थित असतात. कार्यबद्ध कार्यशिस्त अशी ही शिर्डीची पदयात्रा आणि 10 दिवस ही पदयात्रा चालू असते. 10 दिवसात प्रत्येक माणूस आपापल्या शिस्तीने आपल्या रांगेत, आपल्या ओळीत, आपल्या निशाण घेऊन निघालेल्या माणसाच्या पुढे कधीही कुणीही टोपी घालून कधीही पुढे जाणार नाही, शिस्तभंग करणार नाही, पताका घेतल्याच्या सोबत कुणीही जाणार नाही, पालखी घेतल्यानंतर पालखीच्या समोर कुणीही येणार नाही. पालखी सातत्याने अशीच चालत राहते, दौडात येते. प्रत्येकजण 5-5 मिनिट का होईना पण प्रत्येकजण आपला खांदा पालखीला लावून पालखी पुढं पोचवण्याचे हे कार्य आहे. हे सातत्याने सेवानिष्ठ, सेवाभावी हे साई भक्त जे आहेत हे साई भक्त अतिशय आदराने, प्रेमपूर्वक साई भक्त लीन होऊन गेलेले असतात. आसन गाठून प्रत्येकजण लाईनीत बसले जातात आणि तीर्थप्रसादाचा लाभ घेण्यासाठी काही वारकरी मंडळी, काही साई भक्त त्यातल्या त्याच्यात येऊन साई भक्तीत विलीन झाले असल्यामुळं जेवण वाढण्यासाठी, अल्पहार देण्यासाठी कोण भाजी पाणी अशी कुठल्याही प्रकारची इथं काही लाज वगैरे धरत नाही. सर्व सेवाभावे, मनोभावे अगदी सातत्याने सेवा करत असतात आणि ही सेवा त्यांना सद्गुरूचरणी लीन होतो, साईबाबाचरणी लीन होतो. अशीच याच्या पुढे ही सेवा चालत राहो आणि ही पालखीला सुद्धा माझा पुन्हा त्रिवार अभिवंदन करतो आणि त्या सर्व साई कमिटीला, साई भक्तांना आणि साई पालखीसाठी झटणाऱ्या सर्व साई भक्तांचे त्रिवार अभिनंदन करतो.